नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या महासरकारी नोकरी या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 संबंधी एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आजच्या या अपडेटमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्हा परिषदेमध्ये एकूण किती पदे रिक्त आहेत आणि येणाऱ्या भरतीमध्ये किती पदे येऊ शकतात यासंबंधी महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर जे कोणी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला पाहू आपण ही महत्त्वपूर्ण अपडेट किती पदे ही छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेमध्ये रिक्त आहेत त्यासंबंधी। तर तुम्ही पाहू शकता ही जी माहिती आहे ती जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर येथील माहिती आहे। तर माहितीच्या अधिकारामध्ये ही माहिती मागवली होती। तर कोणत्या म्हणजे पदांसाठी ही माहिती मागवली आहे ती पहा। तर पहिली ते 5वीचे जे वर्ग आहेत त्यामध्ये मंजूर पदे, त्यामध्येच परत कार्यरत पदे, रिक्त पदे यांसाठी माहिती माहिती अधिकाराचा जो अर्ज आहे तो देण्यात आला होता। तर त्यासंबंधी जे काही उत्तर आहे ते या PDF मध्ये आपल्याला मिळणार आहे की किती पदांची ही रिक्त जागा या छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहेत। तर तुम्ही येथे पाहू शकता आधार व्हॅलिडेशननुसार संच मान्यता जी झाली आहे 2024-25ची, त्यानुसार तालुकानिहाय रिक्त पदांचा अहवाल मराठी माध्यमांच्या जागांसाठी देण्यात आला आहे। तर एकूण 9 तालुके जे आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, त्या सर्व तालुक्यांचा मंजूर पदे, कार्यरत पदे आणि रिक्त पदांचा हा अहवाल आहे। जसं की जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, पैठण, गंगापूर, कन्नड, वैजापूर, सिल्लोड, खुलताबाद, फुलंब्री, सोयगाव असे 9 तालुके आहेत। तर त्यामध्ये मुख्याध्यापक पदाची किती जागा रिक्त आहेत? तर आपण जर बघितलं मुख्याध्यापक पदाची एकूण 139 पदे हे रिक्त आहेत संभाजीनगर जिल्ह्यामध्ये। सहशिक्षकाची किती पदे रिक्त आहेत? तर सहशिक्षकाची इथे पदे रिक्त नाहीत या जिल्ह्यामध्ये। उलट या जिल्ह्यामध्ये या ज्या जागा आहेत सहशिक्षकाच्या या मायनसमध्ये आहेत, म्हणजे या जागा ज्या असणार आहेत त्या सरप्लस आहेत। -515 जागा या सरप्लस असणार आहेत या जिल्ह्यामध्ये जुन्या संच मान्यतेच्या माहितीनुसार। आणि जर बघितलं पदवीधर शिक्षकांच्या जागा या जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात आहेत। तर तुम्ही तालुकानिहाय माहिती बघितली आणि जर एकूण आकडेवारी पाहिली तर यामध्ये तुम्हाला दिसेल तर 96 जागा या जिल्ह्यामध्ये रिक्त असताना आपण पाहू शकता पदवीधर शिक्षकांकरता। तर खूपच थोड्या जागा या पदवीधर शिक्षकांकरता या जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत 2024-25च्या संच मान्यतानुसार, जे की आधार व्हॅलिडेशनच्या नुसार केली आहे। तर या जिल्ह्यामध्ये ह्या जागा आपण इथे या माहिती अधिकाराच्या अनुषंगाने पाहू शकतो। तर हे बघा, आपल्याला ही जी भरती प्रक्रिया आहे, भरती प्रक्रियेमध्ये आपण ज्या काही जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याची जशी माहिती समोर येईल तशी प्रत्येक जिल्ह्याचा आपल्याला रिक्त पदांचा आढावा घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला एकूण किती पदांची पदभरती या महाराष्ट्रामध्ये होईल याचा आपल्याला अंदाज येईल। तर नवीन पवित्र पोर्टलच्या अपडेटकरिता आपण आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा। TET CTET संबंधीसुद्धा आपण अपडेट देत असतो। तर आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। धन्यवाद।